ओम शांती. सर्वांचे मनापासून स्वागत. आजपासून आपण राजयोग मेडिटेशन अर्थात राजयोग ध्यानधारणेचा अभ्यासक्रम सुरू करीत आहोत. हा अभ्यासक्रम 7 दिवसांचा असून यामध्ये आपण उच्चस्तरीय ध्यानधारणा शिकणार आहोत. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात दररोज राजयोग ध्यानधारणा केली तर आपल्याला जीवनामध्ये निश्चितच खूप फायदे होतात. 7 दिवसांच्या या अभ्यासक्रमात आपण दररोज जवळपास 1 तास राजयोग ध्यानधारणा पद्धती, तिचे फायदे आणि ध्यानाचा सराव करणार आहोत. यावेळी आपण आरामदायी आसन स्थितीमध्ये बसून मनाला सर्व विचार, चिंता यापासून मुक्त करणार आहोत. आता आपण ध्यानधारणेचा अभ्यास सुरू करीत आहोत. ओम शांती. आज आपण पहिला लेसन सुरू करूयात. मी कोण आहे. आज आपण स्वतःचा परिचय करून घेऊयात. आपण दिवसभरामध्ये रोज मी माझं म्हणत असतो, परंतु मी म्हणजे कोण किंवा माझं काय याचं उत्तर मात्र आपल्याला मिळत नाही. मी आणि माझे हे 2 शब्द आहेत. मी म्हणजे स्वतःविषयी आपण बोलत असतो आणि माझं म्हणजे दुय्यम वस्तूविषयी आपण बोलत असतो. जसं उदाहरणार्थ डायरी आहे तर मी म्हणेल ही डायरी माझी आहे, परंतु डायरी म्हणजे मी नाही आहे. मी वेगळी आहे, डायरी वेगळी आहे. किंवा पेन असेल, मी म्हणेल हा पेन माझा आहे, हे पेन माझं आहे, परंतु पेन म्हणजे मी नाही आहे. मग मी कोण आहे. आज सहज जरी कोणाला विचारलं की तुम्ही कोण आहात, तर प्रत्येकजण आपलं ओळख ही आपल्या नावानं सांगत असतो. पण विचार करा, नाव काय आपण जन्माला येताना बरोबर घेऊन येतो का? मग हे नाव म्हणजे मी असेल का? आणि या नावाविषयी पण आपण म्हणतो माझं नाव, म्हणजे हे नाव म्हणजे मी आहे का? आणि हे नाव तर आपल्याला दुसऱ्याने दिलेली ओळख आहे. कारण जेव्हा जन्म होतो, जन्म झाल्यानंतर काही दिवसानंतर आपले आईवडील किंवा नातेवाईक आपलं ते नाव ठेवत असतात. म्हणजे हे नावसुद्धा काय आहे? दुसऱ्यांनी दिलेली ओळख आहे. मग आपली खरी ओळख काय आहे? मी म्हणजे कोण? हे शरीर म्हणजे मी आहे का? विचार करा. या शरीराला पण आपण म्हणतो की हे शरीर माझं आहे. समजा जर आपलं डोकं दुखत असेल तर आपण म्हणू माझं डोकं दुखतं आहे. मी डोकं दुखतं आहे असं नाही म्हणणार. माझं डोकं दुखतं आहे, माझे हात दुखत आहेत, माझे पाय दुखत आहेत. म्हणजे आपण या शरीराला माझं म्हणत असतो. मग हे शरीर म्हणजे मी असेल का? तर नाही. मग मी म्हणजे कोण? है ना. आपण पाहतो हे शरीर म्हणजे काय आहे, तर हे तर 5 तत्वांनी बनलेला हाडामासाचा पुतळा आहे. परंतु या शरीराला चालवणारी एक चैतन्य शक्ती की जी या शरीरामध्ये प्रवेश करते आणि आपलं जीवन सुरू होतं. आणि ती चैतन्य शक्ती म्हणजेच आत्मा. आणि मी म्हणणारी ही चैतन्य शक्ती आपल्या या शरीरामध्ये असते आणि तीच या शरीराला चैतन्य देते. आत्माच या डोळ्याने पाहत असतो, मुखाने बोलत असतो, कानाने ऐकत असतो, हाताने तो कर्म करत असतो. ही कर्म करणारी शक्तीसुद्धा आत्माच आहे. हे शरीर स्वतः काहीच करत नाही. आत्माच या शरीराद्वारे कर्म करत असतो. आणि म्हणून जोपर्यंत आत्मा या शरीरामध्ये आहे तोपर्यंत कार्य चालू असतं. जीवन, आयुष्य आपण जगत असतो. परंतु जेव्हा आत्मा या शरीरातून निघून जातो तेव्हा मात्र आपण म्हणतो आयुष्य संपलं. अर्थात हे शरीर मृत होतं आणि या शरीराला आपण जाळतो. थोडक्यात आत्मा ही चैतन्य शक्ती की जी या शरीरामध्ये राहते
आणि या शरीराचं ती संचालन करते, या शरीराद्वारे ती कर्म करत असते. त्या शरीराचं तर ज्ञान आपल्याला आहे, शरीराची रचना कशी आहे, काय. आत्म्याचं ज्ञान काय आहे, आत्मा काय आहे, हा शब्द तर आपण बऱ्याच वेळा ऐकला असेल, आत्मा. पण आत्मा म्हणजे तरी नेमकं काय? तर आत्मा म्हणजे थोडक्यात एक चैतन्य शक्ती, आणि तिचं स्वरूप जर पाहिलं तर ती अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदू समान आहे, प्रकाशमय आहे, आकाशामध्ये चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे आहे. आणि आत्मा अजरामर अविनाशी आहे. आत्मा कधीच वृद्ध होत नाही, ती एक शक्ती आहे, ती अविनाशी आहे, तिला मरण नाही आहे, आणि मारायचं म्हटलं तरी मारू शकत नाही. म्हणून असंही म्हटलं जातं, नैनम छिदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. अर्थात अग्नी जाळू शकत नाही, हवा विझवू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही, तलवारीनं आपण त्याचे 2 भाग करू शकत नाही. अशा कुठल्याच प्रकारे आत्म्याचा कधी विनाश करता येत नाही. म्हणून ती अविनाशी शक्ती आहे. आणि आत्म्यामध्ये 3 शक्ती आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार. ह्या आत्म्याच्या 3 शक्ती. आत्मा जेव्हा या शरीरामध्ये प्रवेश होतो तेव्हा या 3 शक्तींच्या आधारे तो त्याच्या जीवनामध्ये कार्य करत असतो, जीवनचक्र चालू असतं. या 3 शक्तींचं कार्य काय आहे? ज्याप्रमाणे आत्मा या डोळ्याने दिसत नाही, त्याप्रमाणे या शक्तीसुद्धा डोळ्याने दिसत नाही, है ना. जसं आपण म्हणतो मन दिसतं का? नाही. पण प्रत्येकाला मन हे असतं. मग मन म्हणजे नेमकं काय? ही कुठली शक्ती आहे? तर वास्तविक आत्म्याचीच एक शक्ती मन आहे. आणि मन म्हणजे विचार करण्याची शक्ती, संकल्प शक्ती. मनामध्ये फक्त विचार चालू असतात, चांगले किंवा वाईट हे मनाला कळत नाही. मनाला फक्त विचार करणं एवढंच माहिती असतं. आणि त्यामुळे आपण पाहतो आपल्या मनामध्ये सगळ्या प्रकारचे विचार येत असतात. मुख्यत्वे 4 प्रकारचे विचार असतात. एक आहे आवश्यक विचार, दुसरे आहेत अनावश्यक विचार, ज्याला आपण व्यर्थ विचार म्हणू, अनावश्यक विचार. त्यानंतर तिसरे विचार म्हणजे सकारात्मक विचार, आणि चौथे प्रकारचे विचार म्हणजे नकारात्मक विचार. तर आवश्यक विचार म्हणजे काय? तर ज्या दैनंदिन गरजा आहेत, रोजचे कर्म आहेत, त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये जर विचार चालतात तर त्याला आवश्यक विचार म्हटलं जातं. अनावश्यक विचार किंवा व्यर्थ विचार, अर्थात अशा गोष्टींचाही आपण विचार करत असतो की ज्याचा विचार करून आपल्याला काहीही फायदा नसतो. उदाहरणार्थ भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी. आज जर आपण त्याचा विचार करत बसलो तर काही फायदा आहे का? नाही. आणि आपण पाहतो आपल्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी घडलेल्या असतात की ज्याचा विचार आजही आपल्या मनामध्ये येत असतो. आणि कित्येक वेळा असंही होतं की जेव्हा भूतकाळातले विचार येतात, आठवणी येतात, तेव्हा त्या विचारांमध्ये आपलं मन किती वेळ राहील, किती 1 तास, 2 तास की दिवसभर, आणि तेवढे विचार आपल्या मनामध्ये चाललेले असतात. अर्थात हे सगळे वेस्ट थॉट्स, म्हणजे ती मनाची शक्ती वेस्ट करतात, आत्म्याची शक्ती वेस्ट करतात. आणि म्हणून म्हटलं जातं की नेहमी वर्तमान काळात जगा. भूतकाळाचा विचार म्हणजे व्यर्थ विचार आहे, त्याचा काही फायदा नाही. आणि तिसऱ्या प्रकारचे विचार म्हणजे सकारात्मक विचार, अर्थात चांगले विचार, श्रेष्ठ विचार, प्रेरणादायी विचार, की ज्या विचारांमुळे आपली कार्यक्षमता वाढते, मनाला उत्साह मिळतो, आनंद मिळतो, शक्ती प्राप्त होते. तर असे सकारात्मक विचार. आणि चौथ्या प्रकारचे विचार नकारात्मक विचार, अर्थात जे विचार आपल्या मनाची शक्ती कमी करतात, मनाला कमजोर करतात, उदासी किंवा निराशा पैदा करतात, तर अशा विचारांना नकारात्मक विचार म्हटलं जातं. आणि हे 4ही प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये दिवसभरात चालू असतात. फक्त प्रत्येकाच्या मनामध्ये या विचारांचं पर्सेंटेज वेगवेगळं असतं.
कोणाच्या मनामध्ये व्यर्थ विचार जास्त येऊ शकतात, कोणाच्या मनामध्ये नकारात्मक विचार येत असतील, तर कोणाच्या मनामध्ये साधारण विचार येत असतील, पॉझिटिव्ह विचार पण येत असतील. परंतु ह्या विचारांचं पर्सेंटेज पाहिलं तर आज प्रत्येकाच्या मनामध्ये जे विचार येतात, तर सगळ्यात जास्त विचार कुठले असतील दिवसभरामध्ये, तर व्यर्थ विचार हे सगळ्यात जास्त असतात. आज मनुष्य 80% हा भूतकाळाचा विचार करतो. अर्थात 80% आपल्या मनामध्ये व्यर्थ विचारच आलेले असतात. त्यानंतर 15% विचार हा भविष्याचा असतो आणि फक्त 5% विचार हा वर्तमान काळाचा आपण करतो. आणि त्यामुळे आपली सगळ्यात जास्त एनर्जी वेस्ट होते आणि आपल्याला वर्तमान काळामध्ये जी एनर्जी पाहिजे तर ती पुरेशी न मिळाल्यामुळे आपण अपयशी होतो. मग जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर नेहमी सकारात्मक विचार करा, नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, वर्तमान काळाचा विचार करा. त्याच्या आधारे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि चांगल्या विचारांमुळे आपलं मन नेहमी प्रसन्न राहील आणि आपली कार्यक्षमताही वाढू शकते. मग आता सकारात्मक विचार हे आपल्याला शक्ती प्रदान करत असतात. तर हे सकारात्मक विचार आपण कसे करायचे किंवा कसे वाढवायचे? असं म्हणतात की जंगल बनायला काही श्रम घ्यावे लागत नाही, ते ॲटोमॅटिक तयार होतं. परंतु जर तुम्हाला बगीचा फुलवायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. तसंच आपल्या मनामध्ये व्यर्थ विचारांचं जंगल, नकारात्मक विचारांचं जंगल निर्माण करायचं आहे की सकारात्मक विचारांचा खुशबूदार बगीचा निर्माण करायचा आहे, हे आपल्याच हातामध्ये आहे. मग सकारात्मक विचारांचा बगीचा जर निर्माण करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला परिश्रम घेणं आवश्यक आहे. परिश्रम अर्थात काय, तर आपल्या प्रत्येक विचारांकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. जेव्हा आपण आपल्या मनात कुठलेही विचार येत असतात तेव्हा आपण त्याला ऑब्झर्व केलं पाहिजे की हे विचार कुठल्या प्रकारचे आहेत, सकारात्मक आहेत का, व्यर्थ आहेत का, निगेटिव्ह आहेत का, आणि मग आपण त्या विचारांना दिशा दिली पाहिजे. जर व्यर्थ विचार, नकारात्मक विचार येत असतील तर त्याला पॉझिटिव्हिटीकडे कन्वर्ट केलं पाहिजे. आपण पाहतो आज प्रत्येकजण हेल्थ कॉन्शियस आहे. जशी फिजिकल हेल्थ आहे तसंच मेंटल हेल्थसुद्धा आहे. आणि सायन्स सांगतं की आपले 80% शारीरिक आजार हे मनामुळेच होत असतात. मग जर आपलं मन शक्तिशाली असेल तर आपल्याला शारीरिक आजार हे होऊ शकत नाहीत अथवा शारीरिक आजार सहजपणे बरे होऊ शकतात. मनाला शक्तिशाली कसं करायचं, आपली मेंटल हेल्थसुद्धा आपण कशी मेंटेन करायची किंवा फिजिकल हेल्थ कशी चांगली ठेवायची, तर सिंपल आहे. जसं फिजिकल हेल्थसाठी आपण काय करतो, निरोगी जीवन, एक चांगलं आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आपण 3 गोष्टींची विशेष काळजी घेतो. पहिली गोष्ट म्हणजे आहार, आपला डाएट, संतुलित आहार है ना, काय खायचं काय नाही खायचं या गोष्टींकडे आपण लक्ष देतो. दुसरं आराम, शरीराला आपण आरामसुद्धा देत असतो. आणि तिसरं म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम. शरीराला व्यायामाची सुद्धा आवश्यकता असते. ह्या 3ही गोष्टी जर आपण शरीराला दिल्या व्यवस्थित तर आपले शरीराची हेल्थ, आरोग्य हे चांगलं राहू शकतं. मग मनाला सुद्धा या 3 गोष्टींची आवश्यकता आहे, तर आपलं मानसिक स्वास्थ्य हे सुधारू शकतं. मन हे शक्तिशाली बनू शकतं. मग मनाचा डाएट काय आहे, कुठला आहार आहे मनाला, तर आपले विचार म्हणजेच आहार आहे. ते आपल्या मनाचं अन्न आहे, भोजन आहे. मग ज्या क्वालिटीचे विचार तुम्ही तुमच्या मनाला द्याल त्या प्रकारची शक्ती तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. मग सकारात्मक विचार जर तुम्ही तुमच्या मनाला दिलेत
तर तुमचे मन हे शक्तिशाली बनेल. आणि म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर आपण सकारात्मक विचारांचं चिंतन केलं पाहिजे, चांगले विचार ऐकले पाहिजेत, मोटिवेशनल या इन्स्पिरेशनल स्पीच आपण ऐकले पाहिजेत, सत्संग केला पाहिजे, चांगले बुक्स आपण वाचले पाहिजेत की ज्याच्यामधून आपल्याला सकारात्मक विचार मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे मनालासुद्धा आरामाची गरज असते. दिवसभर आपण विचार करत असतो, परंतु कुठेतरी आपलं हे मन शांत झालं पाहिजे. आपण झोपतो तेव्हा काय होतं, तेव्हा शरीर आणि मन दोघांनाही रेस्ट मिळत असते. पण आज जर पाहिलं तर आज झोपेचे सुद्धा आजार आहेत. आज लोकांना झोप येत नाही, मग त्यासाठी गोळ्या घेतात, मेडिसिन घेतात. परंतु आज परिस्थिती अशी आहे की कित्येकांना गोळ्या घेऊनसुद्धा झोप येत नाही. म्हणजे याचं कारण काय? हा वाढलेला तणाव, स्ट्रेस, डिप्रेशन, ज्याच्यामुळे झोपही व्यवस्थित होत नाही. स्वप्न येणं किंवा झोप न लागणं असे कितीतरी झोपेचे आजार आहेत. तर हे याच्यामुळे सुद्धा मनाची रेस्ट पूर्ण होत नाही. मग मनाला पूर्ण रेस्ट मिळाली पाहिजे, मन आपलं शांत झालं पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहू शकतं. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज. मनालासुद्धा एक्सरसाइजची आवश्यकता आहे. मग मनाची एक्सरसाइज कोणती आहे? तर मनाची एक्सरसाइज म्हणजेच मेडिटेशन आहे, ध्यान आहे. रोज मेडिटेशन करा. मेडिटेशनमुळे काय होतं, मनाला एक शक्ती प्राप्त होते. मनातले व्यर्थ विचार, निगेटिव्ह विचार आणि मनावर आलेला स्ट्रेस कमी होतो, निघून जातो आणि आपलं मन रिलॅक्स होतं आणि एनर्जेटिक होतं. म्हणून आपण रोज मेडिटेशन केलं पाहिजे. आणि या 3 गोष्टी जर आपण रोजच्या जीवनामध्ये आचरणात आणल्या, रोज सकारात्मक विचार करणं, शांत झोप आणि तिसरं म्हणजे मेडिटेशन, तर याच्यातून आपलं मानसिक स्वास्थ्य आणि पर्यायानं आपलं शारीरिक स्वास्थ्यसुद्धा चांगलं होऊ शकतं. आपली विल पॉवर वाढू शकते, आत्मविश्वास वाढू शकतो. तर हे झालं मन. दुसरं आहे, दुसरी शक्ती बुद्धी. बुद्धीचं काम काय आहे, तर बुद्धी म्हणजे ज्ञान, बुद्धी म्हणजे समज, बुद्धी म्हणजे विवेक. चांगलं काय, वाईट काय, राईट काय, रॉंग काय, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे आपल्या बुद्धीला कळतं. आणि म्हणून मनामध्ये जरी कुठलेही विचार आले तरी त्यापैकी कुठला विचार आपल्यासाठी योग्य आहे आणि काय आपण केलं पाहिजे याचं ॲनालिसिस आणि गायडन्स हे आपली बुद्धी आपल्याला देत असते. आणि त्याप्रमाणे आपण आपले डिसिजन घेतो किंवा त्याप्रमाणे आपण कर्म करत जातो. म्हणजे बुद्धी म्हणजे थोडक्यात आपली विवेक शक्ती आहे. बुद्धी म्हणजे नॉलेज आहे. आणि जितकं नॉलेज आपल्याकडे असेल किंवा बुद्धी आपली जितकी शक्तिशाली स्ट्रॉंग असेल, तर त्याच्या आधारे आपण आपल्या विचारांना योग्य दिशा देऊ शकतो आणि त्याच्या आधारे योग्य निर्णय घेऊ शकतो आणि चांगले कर्म करू शकतो. कारण तिसरी शक्ती मनाची आहे संस्कार. मनामध्ये जे विचार आले त्याच्यावरती बुद्धीनं निर्णय दिला आणि मग आपण जे कर्म करतो त्याला संस्कार असं म्हटलं जातं. कुठलाही विचार जेव्हा कृतीमध्ये येतो तेव्हा त्या कृतीचं छाप आपल्या आत्म्यावरती पडते आणि त्याच्या आधारे आपले संस्कार डेव्हलप होत जातात. हे कुठलीही कृती, कुठलेही कर्म आपण जेव्हा वारंवार करत जातो, पुन्हा पुन्हा करत जातो, तेव्हा ते संस्कार, ते सवय आपल्याला लागते आणि तीच सवय जेव्हा अजून डीप होत जाते त्यालाच आपण संस्कार असं म्हणतो. संस्कार म्हणजे थोडक्यात आपल्याला लागलेली सवय किंवा नॅचरल नेचर. सो एखादी गोष्ट एकदम नॅचरली असते आपल्यामध्ये, मग ती
पॉझिटिव्ह पण असू शकते किंवा निगेटिव्ह पण असू शकते. अर्थात त्या प्रकारचा तो संस्कार आपल्यामध्ये इतका डीप असतो की मग ते नॅचरली आपल्याकडून घडतं. हे संस्कार म्हणजे थोडक्यात आपले कर्मच आहेत. आणि मग हे संस्कारसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. याच्यामध्ये पहिलं तर आत्म्याचे ओरिजिनल संस्कार. आत्म्यामध्ये 7 गुण असतात: सुख, शांती, आनंद, प्रेम, शक्ती, पवित्रता आणि ज्ञान. आणि या 7 गुणांचे 7 संस्कार, ओरिजिनल संस्कार आत्म्यामध्ये असतात. उदाहरणार्थ, जर सुख शांती कमी झाली तर आत्मा सुख आणि शांती शोधायला सुरुवात करते किंवा त्याची डिमांड करते की मला सुख पाहिजे, मला शांती पाहिजे, मला आनंद पाहिजे, मला प्रेम पाहिजे. जसं ह्या 5 तत्वांच्या शरीरामध्ये है ना, जसं आपण पाहतो आपल्याला तहान लागते, म्हणजेच काय होतं, वॉटर लेवल कमी झालेली असते आणि त्यामुळे आपल्याला तहान लागते आणि आपण पाणी मागतो. त्याप्रमाणे आत्म्यामध्ये सुद्धा जेव्हा ही शक्ती, सुख किंवा शांती कमी होते, तेव्हा आत्मासुद्धा सुख, शांती आणि कुठल्याही त्याचे ओरिजिनल गुण आहेत तर त्याची डिमांड करते. हे आहेत आत्म्याचे ओरिजिनल संस्कार. आणि आज आपण पाहतो की प्रत्येक मनुष्य, म्हणजे मग तो गरीब असो, श्रीमंत असो, भिकारी असो, कोणी असो, सज्जन असो, दुर्जन असो, प्रत्येकाला सुख शांती पाहिजे आणि ती मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. म्हणजे हे त्याचे ओरिजिनल संस्कार आहेत. त्यानंतर दुसरा संस्कार म्हणजे पूर्वजन्माचे संस्कार. मागच्या जन्मामध्ये आपण जे काही कर्म केलेले असतात, आत्मा ते संस्कार घेऊन पुढच्या जन्मामध्ये येत असतो आणि पुढच्या जन्मात आल्यानंतर पुन्हा त्याचे ते संस्कार इमर्ज होतात. मागच्या जन्माच्या स्मृती नसतात, ते विस्मृत झालेलं असतं, परंतु संस्कार मात्र पुढे कॅरी फॉरवर्ड होतात. आणि म्हणून आपण पाहतो की कित्येक लहान लहान मुलं असतात आणि जेव्हा मूल लहान असतं, लहानाचं ते मोठं व्हायला लागतं, तसं तसं त्याच्यामधले ते संस्कार हे जागृत व्हायला लागतात. अगोदर ते मर्ज असतात, जसं जसं तो मूल मोठं होईल तसं तसं ते जागृत होतात. आणि आपण असंही पाहतो की छोट्या मुलांना, म्हणजे आपण कुठलं ट्रेनिंग दिलेलं नाही आहे, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये काही स्किल्स, काही टॅलेंट्स दिसतात. मग हे त्यांच्यामध्ये कुठून आले? जन्माला आल्या आल्या हे कुठून आले त्यांच्यामध्ये? काहींना सिंगिंग चांगलं असू शकतं, काहींना चांगलं डान्स करता येतो किंवा काहींना चांगलं ड्रॉइंग काढता येतं. मग हे ते कुठं शिकले? तर जरूर मागच्या जन्मांमध्ये त्यांच्यामध्ये असलेले हे संस्कार असतात. मागच्या जन्मात त्यांनी हे स्किल आत्मसात केलेले असतात किंवा हे संस्कार त्यांनी स्वतःमध्ये डेव्हलप केलेले असतात. त्यामुळे या जन्मामध्ये सुद्धा ते संस्कार त्यांच्याबरोबर येतात आणि मग लहानपणापासूनच ते संस्कार आपल्याला दिसायला लागतात. आणि आपण पाहतो आईवडिलांमध्ये किंवा त्यांच्या खानदानामध्ये सुद्धा कोणामध्येच असे गुण नसतात की जे त्या मुलांमध्ये असतात. मग हे संस्कार कुठून आले? तर हे मागच्या जन्माचे संस्कार असतात. आणि हे चांगलेही असू शकतात किंवा वाईटही असू शकतात. खराब संस्कारसुद्धा असू शकतात. आणि संस्कार हे परिवर्तनशील असतात, ते बदलू शकतात. तिसऱ्या प्रकारचे संस्कार म्हणजे खानदानी संस्कार आहेत. आईवडिलांचे गुण हे मुलांमध्ये येतात, है ना, आणि त्याच्याप्रमाणे मुलंसुद्धा वागतात किंवा कर्म करतात. पण म्हणतो हा मुलगा वडिलांसारखा आहे किंवा आईसारखा आहे, हे ते गुण त्याच्यामध्ये आलेले असतात आणि याला खानदानी संस्कार म्हणतात. आणि कित्येक वेळा आपण पाहतो की आईवडीलसुद्धा मुलांवरती संस्कार घडवत असतात, याला खानदानी संस्कार म्हटलं जातं. त्यानंतर चौथ्या प्रकारचे संस्कार म्हणजे एन्व्हायरमेंटचे संस्कार आहेत की ज्या वातावरणामध्ये मुलं लहानाची मोठे होतात त्याचा प्रभाव त्यांच्यावरती पडत असतो. जर आपण पाहतो की समजा मुलांना मित्र, परिवार किंवा संगत चांगली मिळाली तर त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी येतात, चांगले संस्कार डेव्हलप होत जातात. तेच जर मुलांच्या आजूबाजूचं वातावरण किंवा त्यांचं फ्रेंड सर्कल जर खराब असेल किंवा त्यांच्यामध्ये चांगले गुण, सवयी नसतील तर मुलांमध्ये सुद्धा तशाच सवयी
लागत जातात. पण पाहतो अगोदर लहानपणी मुलं खूप चांगले असतात, संस्कारी असतात, परंतु मोठे झाले, बाहेरच्या दुनियेमध्ये गेले, शिक्षण, मग मित्र वगैरे भेटले आणि जर खराब संग लागला तर चांगले संस्कारसुद्धा बदलतात, बिघडतात. समजा एखाद्याला व्यसनी मित्र मिळाला तर त्यालासुद्धा व्यसन लागायला वेळ लागत नाही आणि तोसुद्धा वाईट मार्गाला जाऊ शकतो. आणि म्हणून म्हटलं जातं की संस्कार हे बदलतात. एन्व्हायरमेंटचे संस्कार याला म्हणतात. जसा संग तसा रंग म्हटलेला आहे. आणि 5व्या प्रकारचे संस्कार आहेत तर ते म्हणजे विल पॉवरचे संस्कार. प्रत्येकामध्ये एक विल पॉवर असते, एक दृढतेची शक्ती म्हटलेलं आहे त्याला. उदाहरणार्थ जेव्हा एखादी गोष्ट आपण करायची ठरवतो तेव्हा आपण ती करूनच दाखवतो. मग त्याच्यासाठी आपल्याला किती मेहनत घ्यावी लागली तरीसुद्धा आपण ती घेतो. आपल्याला त्याच्यासाठी कितीही अडथळे आले तरीसुद्धा आपण ते सर्व अडथळ्यांना दूर करतो किंवा पार करतो. आपल्याला कुणी कितीही अडवलं, नाही म्हटलं तरीसुद्धा आपण आपल्या मनानं ठरवलेलं असतं, विल पॉवर असते. त्याच्यामुळे कितीही काही झालं तरीसुद्धा आपण ती गोष्ट, ते कार्य करूनच दाखवतो. याला दृढतेचे संस्कार म्हटलेले आहे. आणि प्रत्येकामध्ये ही शक्ती असते, फक्त ती शक्ती कधी जागृत होईल हे सांगू शकत नाही. उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद, त्यांच्यामध्ये ही शक्ती 9व्या वर्षी जागृत झाली. त्यांची विल पॉवर इतकी स्ट्रॉंग की त्यांनी 9व्या वर्षापासूनच त्यांचं कार्य सुरू केलं आणि ते जगभर प्रसिद्ध झाले. दुसरं महात्मा गांधीजी, त्यांच्यामधली विल पॉवर ही वयाच्या 21व्या वर्षी जागृत झाली आणि त्यांनीसुद्धा देशासाठी महान कार्य केलं. किंवा मदर तेरेसा आहेत, त्यांच्यामधली विल पॉवर ही वयाच्या 60व्या वर्षी जागृत झाली आणि त्यानंतर त्यांनी समाजासाठी खूप मोठं कार्य केलं आणि आज त्या सगळीकडे प्रसिद्ध झाल्या. म्हणजे थोडक्यात की ही विल पॉवर आपल्या आयुष्याच्या कुठल्याही वयामध्ये जागृत होऊ शकते आणि जर विल पॉवर जागृत झाली तर आपल्याकडून ती महान कार्य करून घेत असते. मोठमोठ्या गोष्टी आपण अचीव करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्यामध्ये वेगवेगळे संस्कार असतात आणि या संस्कारानुसार आपलं जीवनचक्र चाललेलं असतं. ह्या 3 शक्ती मना आहेत आत्म्याच्या. मन, बुद्धी, संस्कार. मन विचार करतं, बुद्धी निर्णय देते आणि आपण जे कर्म करतो ते संस्कार बनतात. तर कुठल्याही व्यक्तीची ओळख ही त्याच्या संस्कारावरूनच होत असते, त्याच्या कर्मावरून होत असते. म्हणून त्यात कर्म हीच माणसाची ओळख असते. जो जसा कर्म करेल त्याप्रमाणे त्याची ओळख बनते. जसं एखाद्याला आपण दानशूर म्हणतो, एखाद्याला चोर म्हणतो, एखाद्याला कंजूष म्हणतो, एखाद्याला महान आत्मा, एखाद्याला पुण्यात्मा, एखाद्याला धर्मात्मा, एखाद्याला पापात्मा, पुण्यात्मा, असे वेगवेगळे टायटल आपण देतो. तर ते त्याच्या कर्मावर आधारित असतात आणि टायटल हे आत्म्याला मिळतात, है ना. पुण्यात्मा, पापात्मा, महात्मा, धर्मात्मा. हे कर्म करणारी शक्ती ही आत्मा आहे. आत्माच या शरीराद्वारे कर्म करत असतो आणि म्हणून पुण्यात्मा, पापात्मा असं म्हटलेलं आहे. पुण्य शरीर, पाप शरीर असं नाही म्हटलं जात. पुण्यात्मा, महात्मा, पापात्मा, आत्म्याला हे टायटल दिले जातात. आत्मा कर्म करत असतो. जर कर्म श्रेष्ठ बनवायचे असतील, आपली ओळख जर श्रेष्ठ बनवायची असेल तर त्याचं बीज काय आहे, तर त्याचं बीज आहे आपले विचार. कारण कुठलंही कर्म तेव्हाच घडतं जेव्हा आपल्या मनामध्ये तो विचार येतो. म्हणजे विचार हे त्याचं बीज आहे, कर्म हे फळ आहे. जर विचारच चांगले असतील, सकारात्मक असतील तर कर्म ॲटोमॅटिक चांगले घडतील, श्रेष्ठ कर्म आपल्याकडून घडतील. आणि म्हणून आपण आपले बीज जे आहे, अर्थात आपले विचार जे आहे, तर ते आपण श्रेष्ठ बनवा तर आपले कर्मही श्रेष्ठ बनू शकतात. आता आत्मा या शरीरात कुठे असतो, तर आत्म्याचं या शरीरामध्ये राहण्याचं ठिकाण हे दोन्ही भुवयांच्यामध्ये आहे, मस्तकावरती. आणि त्या ठिकाणी आत्मा राहतो. म्हणूनच आपण कपाळावरती गंध किंवा तिलक लावतो. दोन्ही भुवयांच्यामध्ये तिलक लावला जातो कारण त्या ठिकाणी आत्म्याचं निवासस्थान असतं. पण पाहतो
खूप विचार केला की आपलं डोकं दुखतं, कारण विचार करण्याची शक्ती आत्म्यामध्येच आहे आणि त्यामुळे आपलं डोकं दुखतं. किंवा जेव्हा काही आपल्या जीवनामध्ये घटना घडतात, कधीकधी आपण नशिबाला दोष देतो आणि दोष देताना आपला हात कपाळावरती येतो की अरे माझं नशीबच फुटकं. मग हे नशीब म्हणजे तरी काय? अर्थात आपले कर्मच असतात आणि आपले कर्म करणारी शक्ती आत्मा आहे आणि म्हणून नशिबाला दोष देताना आपण कपाळाला हात लावतो, कारण कर्म करणारी आत्मा आहे. त्यानंतर जसं उदाहरणार्थ गाडी आहे आणि ड्रायव्हर आहे. जसं ड्रायव्हर गाडी चालवतो त्याप्रमाणे हे शरीरसुद्धा एक गाडी आहे आणि आत्मा म्हणजे ड्रायव्हर आहे आणि आत्मा या शरीररूपी गाडीला चालवत असतो. जसं ड्रायव्हरचं सीट गाडीमध्ये कुठे असतं? ड्रायव्हिंग सीट अर्थात फ्रंट सीटलाच असतं. ड्रायव्हर पाठीमागेच्या सीटवर बसून गाडी चालू शकत नाही. त्याप्रमाणे आत्मासुद्धा या शरीररूपी गाडीमध्ये कुठे असतो? तर दोन्ही भुवयांच्यामध्ये. कारण जसं गाडीला चालवण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट्स असतात, अर्थात स्टेअरिंग, गिअर, ब्रेक, क्लच, हे ज्या सीटच्या जर बसतात त्या सीटवरती, म्हणजे अर्थात तेच ड्रायव्हिंग सीट असतं, तिथं बसूनच तो ड्रायव्हर गाडी चालवतो. तसं या शरीराला सुद्धा चालवण्यासाठी मुख्य कर्मेंद्रिया, 5 कर्मेंद्रिया जे आपण म्हणतो, तर त्या पंचकर्मेंद्रिया म्हणजे डोळे, नाक, कान, तोंड किंवा त्वचा आहे. तर हे कर्मेंद्रिय आपल्या चेहऱ्याच्या भागावरती आहेत आणि म्हणून आत्मासुद्धा या शरीरामध्ये कुठे असतो? तर तो दोन्ही भुवयांच्यामध्ये असतो. आणि आपण पाहतो की दोन्ही भुवयांच्यामध्ये राहून तो आत्मा डोळ्यांद्वारे पाहतो, मुखाने बोलतो, कानाने ऐकतो. तसंच ब्रेनला तो त्याचे आदेश देतो आणि ब्रेनकडून मग संपूर्ण शरीराला आदेश जातात. तर अशाप्रमाणे आत्मा हा या शरीरामध्ये दोन्ही भुवयांच्यामध्ये निवास करत असतो. म्हणून म्हणतात भ्रुकुटी में चमकता है अजब सितारा, म्हणजे चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे आत्मा आपल्या मस्तकावरती असते. तर आत्मा आपल्या एकमेकांशी जे कनेक्शन आहे ते आत्म्याशी कनेक्शन असतं. शरीर हे फक्त माध्यम असतं. उदाहरणार्थ समजा आपल्या कोणी जवळचा नातेवाईक आहे आणि समजा तो खूप आजारी आहे आणि आपण त्याला भेटायला निघालो आणि तिथे पोचायला आपल्याला 5 मिनिट उशीर झाला आणि आपण तिथे पोचायच्या आधीच त्याचा मृत्यू झाला. तर आपण तिथे पोचल्यानंतर काय म्हणतो की अरे माझी भेट नाही झाली, मी जर 5 मिनिट लवकर आलो असतो तर कदाचित माझी भेट झाली असती, म्हणजे माझी भेट नाही झाली असं आपण बोलतो. तर ती व्यक्ती तर समोरच असते, ती बॉडी तर समोरच असते, तरी पण आपण म्हणतो माझी भेट नाही झाली. म्हणजे आपल्याला कोणाला भेटायचं असतं? शरीराला का आत्म्याला? तर आत्म्याला. कारण सांगितलं की हे शरीर म्हणजे फक्त माध्यम आहे आणि आत्माच आत्म्याला भेटत असतो. आत्मा या डोळ्यांद्वारे पाहत असतो, मुखाद्वारे बोलत असतो, देवाणघेवाण करत असतो आणि म्हणून आत्म्याचं आत्म्याशी कनेक्शन असतं. शरीर हे फक्त माध्यम आहे. आणि मग आपण पाहतो की आत्मा निघून गेल्यानंतर त्या शरीराला आपण ठेवतो का? नाही. कितीही सुंदर शरीर असेल, कितीही बलवान असेल किंवा कितीही प्रिय व्यक्ती असेल तरी पण आपण त्या शरीराला ठेवत नाही, कारण त्या शरीराशी आपला काहीच संबंध नसतो. आपला संबंध, कनेक्शन, रिलेशन हे आत्म्याशी असतं. आणि म्हणून आत्मा निघून गेला की आपण म्हणतो डेड बॉडी, म्हणजे शरीर, मृतदेह. आणि आत्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं जीवन आहे. आत्मा मृत्यूनंतर जातो कुठे किंवा आत्मा या शरीरात येतो कुठून? आत्म्याचं मूळ घर कोणतं आहे? तर या दुसऱ्या चित्रामध्ये सांगितलं आहे की आत्म्याचं मूळ घर जे आहे ते परमधाम आहे. तर हे परमधाम कुठे आहे? तर परमधाम हे सगळ्यात वरती 3 लोक असतात.
सगळ्यात वरती परमधाम आहे, जिथे सगळीकडे लाल सोनेरी रंगाचा प्रकाश असतो, जिथे सूर्याचा प्रकाशसुद्धा पोहोचू शकत नाही एवढ्या उंच ते असतं. त्यानंतर मध्ये दुसरा लोक दाखवलेला आहे, त्याला सूक्ष्म लोक म्हटलं जातं. तर या ठिकाणी सूक्ष्म प्रकाश असतो, सफेद प्रकाश असतो आणि सूक्ष्म दुनिया असते. अर्थात इथे प्रकाशमय शरीर असतं. आणि सगळ्यात खाली तिसरा लोक, ज्याला आपण मनुष्य लोक म्हणतो, साकार सृष्टी, अर्थात या डोळ्यांनी आपण जी दुनिया पाहतो यालाच मनुष्य लोक असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे स्थूल शरीर आहे, आत्मा या शरीरामध्ये येऊन कर्म करत आहे. तर असे हे 3 लोक आहेत, साकार मनुष्य लोक, दुसरा आहे सूक्ष्म लोक आणि सगळ्यात वरती आहे परमधाम. तर इथे आपल्याला स्थूल शरीर आहे, सूक्ष्म लोकामध्ये सूक्ष्म शरीर अर्थात प्रकाशमय शरीर आहे आणि परमधाममध्ये आत्मा आपल्या ओरिजिनल स्वरूपामध्ये असतो, मूळ स्वरूपामध्ये, ज्योतिर्बिंदू रूपामध्ये. म्हणून त्याला निराकारी दुनिया म्हटलं जातं किंवा त्याला शांतीधाम, मुक्तीधाम, निर्वाणधाम, ब्रह्मलोक, परलोक असंही म्हटलं जातं. कारण परमधाम म्हणजे सर्वोच्च धाम आहे आणि तिथे शरीरच नाही आहे, त्यामुळे तिथे कुठला आवाज नाही आहे, कुठलं बंधन नाही आहे आणि म्हणून शांतीधाम, मुक्तीधाम, निर्वाणधाम अशी पण त्याची नावं आहेत. आणि आत्मा परमधाममधून या सृष्टीवर येतो. मग तो येताना ज्योतिर्बिंदू रूपामध्येच येत असतो आणि या सृष्टीवर आल्यानंतर त्याला हे शरीर प्राप्त होतं आणि मग या शरीराद्वारे तो त्याचं जीवन जगत असतो किंवा कर्म करत असतो. तर ही सृष्टी म्हणजे काय आहे? तर अनेक तत्त्ववेत्त्यांनी सांगितलं आहे की ही सृष्टी म्हणजे एक रंगमंच आहे आणि आपण सगळेजण, सर्व आत्मे या सृष्टी रंगमंचावरती कलाकार आहोत आणि आपल्याला या सृष्टी नाटकामध्ये वेगवेगळा रोल मिळालेला आहे प्रत्येकाला, त्याच्याप्रमाणे आपण आपला रोल प्ले करत आहोत. या सृष्टी नाटकाचा निर्माता म्हणजे परमात्मा आहे ना. म्हणून शेक्सपियरनं म्हटलं, द वर्ल्ड इज अ स्टेज, एव्हरी मॅन इज ॲक्टर अँड गॉड इज डायरेक्टर. तर अशा प्रकारे आपण आत्मा परमधाममध्ये राहतो आणि परमधामवरून या सृष्टीवर येतो. या सृष्टीवर येऊन आपण आपला पार्ट प्ले करत असतो. या सृष्टी नाटकामध्ये प्रत्येकाला एक रोल मिळाला आहे. कोणी लहान आहे, कोणी मोठा आहे, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे. प्रत्येकजण आपापला रोल प्ले करत आहे. आणि जसं याला नाटक म्हटलेलं आहे, नाटक या शब्दाचा अर्थ काय होतो? नाटक म्हणजे जे सत्य नाही आहे, जे खोटं आहे, जे रचलेलं आहे. आणि नाटक या शब्दाचा दुसरा अर्थ अर्थात ना अटक, की ज्याच्यामध्ये अडकू नकोस. कारण परमात्म्याने जी ही सृष्टी रचलेली आहे, सृष्टीचं नाटक आहे, तर हे असत्य आहे आणि या नाटकामध्ये आपल्याला अटकायचं नाही आहे. म्हणजे आपण येणार या नाटकामध्ये आपला पार्ट प्ले करणार. जसं आपण मूवीज किंवा नाटक पाहतो, त्याच्यामध्ये कलाकार येतात 2 तासासाठी 3 तासासाठी त्यांचा तो रोल असतो आणि स्टेजवर येऊन तो त्यांचा रोल प्ले करतात आणि पुन्हा वापस घरी जातात. त्याप्रमाणे आपणसुद्धा परमधाम घरामधून या सृष्टीवर आलो, हे शरीररूपी वस्त्र धारण केलं आणि या शरीराद्वारे आपण कर्म करत आहोत. या सृष्टी नाटकामधला आपला पार्ट प्ले करत आहोत. आणि याच्यामध्ये हे आपण जर स्मृतीमध्ये ठेवलं की हे एक नाटक आहे आणि मी या सृष्टी नाटकातला एक कलाकार आहे, ही जर स्मृती आपल्याला असेल तर आपण या नाटकामध्ये जीवन जगण्याचा खरा आनंद घेऊ शकतो. कारण आपण पाहतो जीवन म्हणजे त्याच्यामध्ये सुखही आलं, दुःखही आलं, अप अँड डाऊन्स दोन्ही आलं. पण पाहतो सुख आलं की आपल्याला खूप आनंद होतो, पण दुःख आलं की मात्र आपल्याला खूप दुःखही होतं. अर्थात आपण निराश होतो, उदास होतो आणि मग जीवनाचा आनंद नाही राहत.
आणि म्हणून जर जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर नेहमी स्वतःला ही स्मृती द्या की मी या सृष्टी नाटकातला एक कलाकार आहे आणि प्रत्येक आत्मा हा कलाकार आहे आणि प्रत्येकजण आपापला पार्ट प्ले करत आहे. नाहीतर आपण पाहतो कित्येक वेळा आपण या सृष्टी नाटकातले सीन पाहत असताना मनामध्ये विचार निर्माण करतो किंवा अपेक्षा ठेवतो की अरे हे असं नाही झालं पाहिजे आणि असं नाही केलं पाहिजे त्याने तसं नाही केलं पाहिजे. परंतु प्रत्येकाला तो रोल मिळाला आहे आणि प्रत्येकजण तो प्ले करतो आहे. मग तिथे आपण जर असा विचार करत बसलो तर आपण कधीच आनंदी राहू शकणार नाही. त्यापेक्षा जे आहे जसं आहे ह्या सृष्टी नाटकातल्या प्रत्येकाच्या रोलला या नाटकाला ॲक्सेप्ट करा. प्रत्येकजण आपला रोल प्ले करतो आहे आणि आपणही आपला रोल चांगला प्ले करण्याचा प्रयत्न करा. तर जीवन हे आनंदमय बनू शकेल. आपल्याला शांती हवी आहे. प्रत्येकजण म्हणतो मला शांती पाहिजे. खरी शांती कुठे मिळेल? तर ती आपण किती बाहेर शोधली तर मिळणार नाही ना. असं म्हणतात पण पैसे देऊनसुद्धा ती आपल्याला विकत घेता येत नाही. किंवा तुम्ही कितीही जग फिरलात तरीसुद्धा शांती तुम्हाला मिळणार नाही. कारण शांती ही बाहेर कुठेही नसून ती आपल्यामध्ये आहे, आतमध्ये आहे, आत्म्यामध्ये आहे. कारण आत्म्याचाच एक गुण आहे शांती. शांती हा आत्म्याचा स्वधर्म आहे. आणि जेव्हा आपण बाहेरच्या जगाला विसरून स्वतःमध्ये एकाग्र होतो, स्वचिंतन आत्मचिंतन करतो, तेव्हा शांती आपल्याला प्राप्त होते, अनुभव होते. म्हणून म्हणतात तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. कारण शांती ही आपल्यामध्येच आहे, बाहेर कुठेही नाही आहे. जसं पाण्याचा स्वधर्म आहे शीतलता. पाण्याला तुम्ही गरम केलं तर तेवढ्यापुरतं ते गरम होईल आणि नंतर पुन्हा ते शीतल होईल. त्याप्रमाणे आत्म्याचा स्वधर्म आहे शांती. ना काही सिच्युएशनमुळे आपण चिडचिड करतो, रागावतो किंवा अशांत होतो. पण किती वेळ? 5 मिनिट, 10 मिनिट, अर्धा तास, 1 तास, 2 तास. थोड्या वेळाने काय होतं? पुन्हा आपण शांत होतो. हे शांती हा आपल्या आत्म्याचा स्वधर्म आहे. आणि असं म्हणतात स्वधर्म हा सुख देणारा असतो, परधर्म हा दुःख देणारा असतो. जेवढं आपण स्वतःचं चिंतन करू, आत्मचिंतन करू, तेवढं आपल्याला सुख, शांती, आनंद मिळू शकतो. परंतु जितकं आपण परचिंतन करू, परदर्शन करू, तितकं आपल्याला दुःख प्राप्त होतं. आणि म्हणून म्हटलं तर नेहमी स्वचिंतन करा, आत्मचिंतन करा. त्यातूनच आपल्याला खरी सुख, शांती प्राप्त होते. मग हे आत्मचिंतन कसं करायचं? तर त्याच्यासाठीच मेडिटेशन आहे. तर या सृष्टी नाटकामध्ये आपण पार्ट प्ले करतो आहे. नाटक पूर्ण झालं की आपण पुन्हा परमधामला जाणार, वापस घरी जाणार आणि पुन्हा नाटक सुरू झालं की खाली येणार. असं हे चक्र सतत चालू असतं. याला अवागमनाचं चक्र म्हटलं जातं. येणं आणि जाणं हे सतत चालू असतं आणि यालाच जन्म आणि मृत्यू असं म्हटलं जातं. हे जन्म आणि मृत्यू हे काही वेगळं नसून या आत्मा या सृष्टीवर येणं आणि मृत्यू म्हणजे परत जाणं. तर अशा प्रकारे हे चक्र चालू असतं. जोपर्यंत पार्ट असेल तोपर्यंत आपण प्ले करतो. पार्ट संपला की आत्मा निघून जातो. मग आता जसं सांगितलं आत्मचिंतन करायचं आहे, स्वचिंतन करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? तर थोडक्यात आपण या सृष्टी नाटकामध्ये स्वतःला कलाकार समजायचं आहे, स्वतःला ज्योतिर्बिंदुरूप आत्मा समजायचं आहे आणि आपलं खरं घर कोणतं आहे, मूळ घर कोणतं आहे, परमधाम. तर त्यालासुद्धा आपल्याला स्मृतीमध्ये ठेवायचं आहे आणि ते अनुभव करायचं आहे, रिअलाईज करायचं आहे की मी शरीर नसून आत्मा आहे आणि मी परमधाम निवासी आहे. आणि हे स्वचिंतन अर्थात मेडिटेशनमध्ये आपण हा एक्सपिरियन्स करणार आहोत. आणि रोज जेव्हा तुम्ही ह्याचा अभ्यास कराल किंवा हे चिंतन कराल रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा की मी आत्मा या शरीराद्वारे कर्म करत आहे, जसं जसं तुमचं हे चिंतन होत जाईल तसं तसं तुमचा
स्मृती वाढत जाईल, सोल कॉन्शियसनेस वाढत जाईल आणि बॉडी कॉन्शियसनेस कमी होत जाईल. तसं तसं सुख, शांती, आनंद ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवात मिळतील. तर चला आपण आत्मचिंतन करूया. प्रथम स्थिर बसा, सरळ बसा, ताठ बसा. मनातील सगळ्या विचारांना थोड्या वेळासाठी स्टॉप करा. मनाला एकाग्र करा. स्वतःवरती लक्ष केंद्रित करा. स्वतःला पहा. की मी शरीर नसून एक आत्मा आहे हे अनुभव करा. दोन्ही भुवयांच्यामध्ये लक्ष केंद्रित करा आणि पहा की मी एक आत्मा आहे, ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे, प्रकाशमय आहे. आपल्या मस्तकावर चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे स्वतःला अनुभव करा. फील करा, खूप सुंदर तारा आपल्या मस्तकावर चमकत आहे. एक प्रकाशमय ज्योत आहे आणि मी ही चमकणारी ज्योत म्हणजेच आत्मा आहे. या शरीराला चालवणारी चैतन्य शक्ती आहे. डोळ्यांद्वारे पाहणारी, मुखाद्वारे बोलणारी, कानांद्वारे ऐकणारी मी एक आत्मा आहे. या सृष्टी नाटकामध्ये मी एक कलाकार आहे. माझं मूळ घर परमधाम आहे. आता थोड्या वेळासाठी या शरीरापासून डिटॅच व्हा आणि फील करा की तुम्ही उंच आकाशामध्ये चाललेले आहात. खूप उंच जा, आकाशाच्याही वरती जा. खूप उंच, ढगांच्याही पलीकडे, चंद्र सूर्य ताऱ्यांच्याही पलीकडे. आता तुम्ही सूक्ष्म लोकामध्ये पोहोचलेले आहात. अनुभव करा, तुम्ही सूक्ष्म लोकामध्ये आहात. सगळीकडे सफेद प्रकाश पसरलेला आहे. शांतता आहे. अजून वरती जा, परमधाममध्ये जा. अनुभव करा की तुम्ही परमधाममध्ये पोहोचलेले आहात. सगळीकडे लाल सोनेरी रंगाचा प्रकाश पसरलेला आहे. आपल्या अवतीभोवती सगळीकडे लाल सोनेरी रंगाचा प्रकाश अनुभव करा. खरी शांती या ठिकाणी आहे. फील करा. तुमचं मन एकदम शांत झालेलं आहे. एकदम रिलॅक्स व्हा. रिलॅक्स फील करा. एकदम शांत व्हा. या वातावरणामध्ये सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी आहे. त्या एनर्जीला आपल्यामध्ये सामावून घ्या, ॲब्सॉर्ब करा. फील करा की खरी शांती मला या ठिकाणी मिळालेली आहे. मन एकदम शांत झालेलं आहे. पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये येत आहे आणि मी आत्मा पॉझिटिव्ह एनर्जीनं भरपूर होत आहे.
माझ्यामधली सगळी नेगेटिव्हिटी निघून जात आहे. आणि मी शांत, शुद्ध, पवित्र आत्मा, सकारात्मक ऊर्जेनं भरपूर झाले आहे. काही सेकंद फील करा. एकदम फ्रेश फील करा. मी आत्मा एकदम फ्रेश झाले आहे, रिफ्रेश झालेली आहे. मी ज्योतिर्बिंदू स्वरूप आत्मा, मी प्रकाशमय आत्मा आहे. आता परमधाममधून हळूहळू खाली या. पुन्हा या सृष्टीवर या. आपल्या शरीरात प्रवेश व्हा. दोन्ही भुवयांच्या मध्ये मी आत्मा प्रवेश झाले आहे. आत्म्याची शक्ती संपूर्ण शरीरामध्ये स्प्रेड होत आहे. फील करा. आपलं तन मन एकदम शांत आहे. मी आत्मा शांत स्वरूप, शक्ती स्वरूप आहे. मी पवित्र आत्मा आहे. काही सेकंद सायलेन्समध्येच राहा. तर हळूहळू डोळे उघडा. ओम शांती.